आजची जी गोष्ट आहे दोन व्यापाऱ्यांची आहे. ते दोघेही चांगले मित्र होते. एकाचं नाव धनदास आणि दुसऱ्याचं नाव रामदास. पण जो धनदास होता तो थोडा स्वार्थी आणि लबाड वृत्तीचा होता. एके दिवशी रामदास सेठने 1000 गव्हांची पोती विकत घेतली, पण त्याच्याकडे ठेवायला जागा नव्हती, तर त्याने धनदास सेठच्या गोदामात ती ठेवली. पुढे 4-6 महिन्यानंतर धनदास सेठने गुपचूप करून ती गव्हाची पोती विकून टाकली आणि सगळे पैसे हडपले. पुढे एके दिवशी रामदास सेठ आले आणि म्हणाले, मी तो गहू विकलेला आहे, तू गोदाम उघड आणि तो गहू घेऊन जा. त्यावर धनदास म्हणाला, कोणता गहू, कुणाचा गहू, माझ्याकडे कुठला गहू नाही. हे ऐकून रामदासला समजले की याने आपला विश्वासघात केलाय. त्याने पूर्ण गहू विकला आणि सगळे पैसे हडप केलेले आहे. यावर रामदास सेठने धनदासच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस केला. पुढे धनदासची कोर्टामध्ये हजेरी झाली आणि तो जजला म्हणतो, रामदास सेठने माझ्याकडे कुठलाच गहू दिलेला नाही आहे, ते खोटे बोलत आहे. पण जो जज साहेब होते ते फार हुशार होते. त्यांनी थोडा विचार केला आणि धनदासला म्हणाले, ठीक आहे, मी पण रामदास सेठला म्हटले आहेत की तुमचा गव्हाचा आरोप कोर्टामध्ये सिद्ध होणार नाही. जे काही मिळेल तुम्हाला त्याचं समाधान करावं लागेल. ठीक आहे, तुम्ही गहू देऊ नाही शकत, पण कमीत कमी 1000 गव्हांची पोते तरी देऊ शकता. त्यावरच हा तंटा संपणार आहे. हे ऐकून धनदास म्हणाला, बस इतकी छोटी गोष्ट होती. धनदास सेठ जर माझ्याकडे येऊन म्हटले असते तर मी केव्हाची ती 1000 गव्हांची पोती त्यांना दिलेली असती. मी ती सांभाळून ठेवलेली आहे. ते कधी पण आले तुम्ही द्यायला तयार. हे ऐकून जजला समजून येते की धनदास सेठ हा खोटे बोलत आहे. 1000 गव्हांची पोती त्यांच्याचकडे आहे. धनदासच्या असे म्हटल्यामुळे कोर्टामध्ये तो आरोप सिद्ध होतो आणि धनदास सेठला कडक शिक्षा होते. तर मग ही होती दोन व्यापाऱ्यांची गोष्ट. जर आवडली असेल तर लाईक करा. डन.